ज्या दिवशी मी विचार करते की उद्या सकाळी उठताना छान आरामशीर सकाळी उठणार आणि आरामाने कामं करणार, त्याच दिवशी मला सकाळी लवकर जाग येते. आणि आज तसंच झालं माझ्यासोबत. मला आज लवकरच जाग आली. मी म्हटलं चला जाग आली तर उठूनच घेते. उठल्याबरोबर मी सगळं छान मस्त फ्रेश झाली आणि अंगणात मस्त छान रांगोळी टाकली आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला. चहा घेतच होती तर बहिणीचा फोन आला. मग अर्धा तास तिच्यासोबत गप्पा मारल्यानंतर मी म्हटलं चला आता पटपट तरी कामं करा, उशीर झाला होता. त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. आंघोळ करताना आठवलं की मला आज रविवार आहे म्हणून बाथरूम वगैरे स्वच्छ करायचं आहे. बाथरूम स्वच्छ केला आणि बाथरूम स्वच्छ केल्यानंतर तर मग केस धुवायलाच लागते. मग केस वगैरे धुवून घेतले आणि लगेच मग किचनला आले तर रात्रीचा भात होता त्याला फोडणी दिली आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. नाश्ता केल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये भेंडी बनवायची होती म्हणून मी रात्रीच भेंडी धुवून ठेवलेली होती, ती कट केली आणि त्याला फोडणी घातली. तिला घालून दिली. एका बाजूने मी पोळ्याला पण लागली होती. पोळ्या करून घेतल्या. पोळ्या झाल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे झाला, सगळंच गॅस होता, सगळं क्लीन केलं आणि भांडे वगैरे पण स्वच्छ म्हणजे बाहेर काढून ठेवले. कारण मावशी भांडे घासायला येते, तिला सगळे भांडे मी बाहेर पोर्चमध्ये काढून देत असते. आमच्या गल्लीत जागा आहे, तिथे भांडे घासत असते, तिथे काढून ठेवत असते. ते म्हणजे सगळं स्वच्छ कामं झाले माझे. इकडचं गॅस होता सगळं स्वच्छ केल्यानंतर मला कपडे धुवायला टाकायचे होते. मग मुलांचे कपडे होते जे कॉलेजला जाण्यासाठी, ते मशीनला घातले. मशीन लावलीच होती तर मला आठवण आले की आज व्होल्टेज खूप कमी जास्त होत आहे म्हणून लावलेली मशीन मी बंद करून ठेवून दिली. कारण की व्होल्टेजचा प्रॉब्लेमने मशीनला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे म्हणून ती बंद करून घेतली. आणि काल धुतलेले कपडे जे होते ते खुर्चीवर तसेच पडलेले होते. त्यासोबतच मी ते घडी करायला घेतले. कारण की मी जर घडी करून नाही ठेवले तर घरात कोणीच ठेवणार नाही, तसे ते खुर्चीवर तसेच पडून राहतात. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.